पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे। बिनविरोध म्हणून रवींद्र बबन ढवळे यांची उपसरपंचपदी निवड झाली। तसेच गावातील मंदिरे, बुद्धविहार येथे दर्शन घेऊन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत, राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य यांनी उपसरपंच यांची शुभेच्छा देऊन अभिनंदन केले। यावेळी आनंद ढवळे, सरपंच संतोष मते, माजी उपसरपंच प्रांजल पाटील, माजी उपसरपंच रितू पाटील, सदस्य मोनिका पोपेटा, सदस्य रेश्मा पाटील, सदस्य मनीषा ढवळे, सदस्य सुरेखा शेळके, सदस्य मंगेश ढवळे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते। सर, आज उपसरपंचपदी विराजमान झालेले आहे ढवळे साहेब, काय सांगाल? एकंदरीत भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एक सदस्य इथे उपसरपंच म्हणून निवडला आहे, तर काय सांगाल? आज झालेल्या शिवकर ग्रामपंचायतच्या उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये रवींद्र बबन ढवळे यांचा एकमेव झाला होता आणि त्यांची आज बिनविरोध निवड झाली। सर्वप्रथम मी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने रवींद्र बबन ढवळे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत शिवकर आणि समस्त ग्रामस्थ मंडळ शिवकर यांच्या वतीने सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो। शिवकर ग्रामपंचायत ही गेली अनेक वर्ष दशक ही काँग्रेस आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असणारी ग्रामपंचायत मध्यंतरी चिठ्ठीवर फक्त ग्रामपंचायत गेली होती, परंतु ठेस लागल्यानंतर माणूस शहाणा होतो। त्या पद्धतीने मागच्या निवडणुकीच्या चुका होत्या त्या टाळल्या गेल्या आणि मागच्या थेट सरपंचाच्या निवडणुकीमध्ये ते आमची चिठ्ठीवर सरपंचपदी ज्यांना पराभव पत्करावा लागला होता त्यांचे आनंदी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतीमध्ये 9च्या 9 सीट आणि ते स्वतः थेट सरपंचमधून 628 अशा प्रचंड बहुमताने ते निवडून आले। निवडून येत असताना त्यांनी एक विजन ठेवला, त्याप्रमाणे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब संपूर्ण पनवेल विधानसभा आणि रायगड जिल्ह्याचा विकासाच्या बाबतीमध्ये त्यांचा जो नियोजन असतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचा हा युवा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक लक्ष वेधून घेत आहे। कारण विकासाचा विजन घेऊन कुठल्याही प्रकारचा कागदाच्या वर कुठल्या योजना न असता प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलात आणल्यानंतर त्या योजना कशा प्रकारे लोकांपर्यंत जातील, त्याचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा आमचा सरपंच आहे। आणि त्याच्यामागं निश्चितच आमच्या विभागाचे अध्यक्ष, माझे सहकारी अनेकजी ढवळे या ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी आमचे नेतृत्व केले, सरपंच जे सर्व सरपंच गोपाल पाटील असतील, आमचे स्वर्गीय मारुत पाटील असतील, अनेक आमच्या महिला भगिनी हे सर्व मंडळी सरपंच उपसरपंच सदस्य होऊन गेले। या सर्वांनी सातत्याने गावाच्या विकासासाठी जो प्रयत्न केला, काम जो करतो त्याच्यावर निश्चितच आरोप केले जातात। मात्र आरोप करणं सोपं असतं, कारण दुसऱ्यावर शिंतोडं उडवणं सोपं असतं, मात्र ते सिद्ध करायला खूप त्रास होत असतो किंवा ते नाही झालं तर मग कशा प्रकारचा पराभव होतो हे शिवकर ग्रामस्थांनी मागच्या ग्रामपंचायतीमध्ये दाखवलं। आनंद ढवळे अतिशय युवा बालपणापासूनचा कार्यकर्ता, माझ्यासारखा युवा काँग्रेसचा कार्यकर्ता जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीला उभा राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने या आमच्या युवा कार्यकर्त्यांनी जो आमचा युवा मोर्चाचा आजचा भाजपाचा तालुका अध्यक्ष आहे तो आणि त्याचे सर्व सवंगडी ज्या पद्धतीने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी धावत होते, निश्चितच बाळाचे पाय हे पाळण्यातच दिसत असतात आणि त्या पद्धतीने आज त्याचं काम चालू आहे। आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमच्या सर्वांचे गुरुवारी अरुणशेठ भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत असताना सातत्याने माझ्या शिवकर गावासाठी, तर फक्त शिवकर गाव नाही तर या पंचक्रोशीसाठी आणि तालुक्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे जे महाराष्ट्र शासनाचे निधी असतील, मग त्याच्यामध्ये जे निधी असतील ते आपल्या गावाला, आपल्या विभागाला, आपल्या तालुक्याला कशा पद्धतीने आणता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो। कार्यकर्ता पक्ष कार्यालयामध्ये येतो, पक्ष कार्यालयामध्ये बसतो, इतर सर्व सहकाऱ्यांबरोबर चर्चा करत असतो, परंतु हा असा सरपंच कार्यकर्ता आहे की आमच्याबरोबर अर्धा तास असल्यानंतर 1 ते 1.5 तास तो कॉम्प्युटर रूममध्ये जात असतो। आमदार साहेबांच्या PN बरोबर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक PAच्या याच्यातून कशा पद्धतीने इथे निधी आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो। आपण पाहिलं मागच्या 5 वर्षामध्ये जरी आमच्या हातामध्ये ग्रामपंचायतची सत्ता नव्हती, परंतु गावाला विकासासाठी कसा भरभरून निधी आणता येईल यासाठी आनंद ढवळे, अनेक ढवळे आणि त्यांचे सर्व सहकारी
हे सातत्याने प्रयत्न करत होते, कारण मनामध्ये एकच लक्ष आहे, गावचा विकास झाला पाहिजे. आज आपण पाहतोय मागच्या वेळेला स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या नावाने असलेला 1 लाख रुपयाचा पुरस्कारसुद्धा या ग्रामपंचायतीने प्राप्त केला. आणि आपण आता पाहिलं ग्रामपंचायतचं कार्यालय, यापूर्वीसुद्धा आमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्याच माध्यमातून हे कार्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केला गेला. आज ज्या हायटेक पद्धतीने गाव पुढे जातोय त्याच पद्धतीने कार्यालय पुढे जातोय. आपण पाहिलं कमानीपासून सुरुवात झाल्यानंतर आपण ज्या रस्त्याने आलात, एक गाव मॉडेल गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयास येणारे गाव आहे. आणि खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं असणारं आनंद ढवळे सरपंच, त्यांची बॉडी, या शुकर गावावर असलेलं प्रेम हे सातत्याने दिसून येतं आहे. वेगवेगळे विकासाची कामं या गावामध्ये आनंद ढवळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून काही सुरू आहेत, काही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अतिशय सुंदर अशी 2 टुमदार मंदिरं, म्हणजे एक श्रीरामाचं मंदिर आणि एक विठ्ठल रुक्माईचं मंदिरसुद्धा येत्या काही दिवसामध्येच त्या कामाचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे. अशा प्रकारे सामाजिक, राजकीय, भक्तिमय असणारा हा गाव, अतिशय कष्टकऱ्यांचा गाव, पनवेल तालुक्यामध्ये शेतीप्रधान असलेलं गाव. म्हणजे ह्या गावचं आता आमच्यासारखं रात्री 1:30-2 वाजता झोपण्याच्या तयारीत असतो, मात्र ह्या गावाचे ग्रामस्थ आहेत, जे कष्टकरी आमचे आहेत, ते सर्व 1:30-2ला पनवेलसारख्या शहरामध्ये जाऊन सुद्धा भाजीपाल्यासाठी नियंत्रण करा. आणि या सर्वांच्या पाठीमागं या गावची असणारी एकजूट आहे. हे सर्व युवा नेतृत्व एका बाजूने काम करत असते, आमची ज्येष्ठ मंडळीसुद्धा त्यांना सातत्याने प्रोत्साहित करत असते. कुठल्याही प्रकारचा राजकीय खोडा किंवा आडावाडा घेत नाही. काही फक्त नुसते बोलत असतात. बोलायला कोणी काही बोलतो. आपण पाहतोय का काम करणारा कार्यकर्ता असतो त्याला अडचणी येत असतात, आणि जो कामच करायचा नाही, फक्त मीडियावर यायचं. आम्ही सातत्याने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, रामशेठ ठाकूर साहेब, अरुणशेठ भगत साहेब यांचं नेतृत्व मान्य करत आलेलं, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या काही योजना असतील त्या या गावासाठी राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. निश्चितच या गावाचा एक पायंडा आहे. पण ज्या वेळेला सरपंच उपसरपंचाची टर्म ठरलेली असते, त्या टर्मनी स्वतः येऊन सांगतो की माझी टर्मला आता 15 दिवस राहिले आहेत का महिना राहिला आहे, माझा राजीनामा घ्यावा. नाही तर आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो माणसाला खुर्चीची हौस जास्त असते, कारण जे काय करत असतो तो खुर्चीसाठी करतो. परंतु इथला कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक राहिलं आहे का मी निवडून आलेलं नाही, मला ग्रामस्थांनी निवडून दिलं आहे, आणि मी आज ज्या खुर्चीवर बसलो आहे याच्या पुढचा वारसदार माझा दुसरा साथीदार असेल. आणि सातत्याने अशा करण्यामुळं खऱ्या अर्थाने पक्ष संघटना वाढत असते. आणि पक्षाची शिस्त, भारतीय जनता पार्टीची शिस्त, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी लावून दिलेली शिस्त, त्या शिस्तीचं पालन केल्यानंतर, कारण शिस्तीनेच राष्ट्र मोठा होत असतो. आणि निश्चितच ही सर्व मंडळी आणि यांच्या पाठीमागे असणारे हे सर्व ग्रामस्थ आहेत, यांचे जो शिस्तबद्ध कार्यक्रम, निश्चितच मला वाटतं शिवकर ग्रामपंचायतीचा जो बोध आहे तो इतर ग्रामपंचायतींनी सुद्धा सर्व पक्षांनी घ्यावा असं मला वाटतंय. कारण आपण जेव्हा निवडणुकीला उभा असतो, निवडून येईपर्यंत आपण सांगत असतो का मला फक्त निवडून द्या, मला बाकी काही नको. निवडून आल्यानंतर माणसाला खुर्चीचा मोह झाल्यावर सांगतो अजून 1 महिना द्या, 2 महिना द्या. त्याच्यानंतर त्याचा वाटोला होतो आणि त्याबरोबर त्या पक्षाचाही वाटोला होत असतो. म्हणून यांनी जो धडा जो दिलेला आहे तो सर्वांनी घ्यावा. उपसरपंच रवींद्र ढवळे याचे उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे. सर्वप्रथम मी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व सदस्य आणि आपल्या गावचे सरपंच आनंद ढवळे यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी प्रत्येकाला संधी देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न तुमचा यशस्वी करत तुम्ही राहा. आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले प्रल्हाद केनी, राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, अमित जाधव, गणेश ढवळे, या गावचे सरपंच आनंद ढवळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित सर्व मान्यवर. आज शिवकर ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच म्हणून आनंद ढवळे आल्यापासून गावामध्ये कितीतरी कामं आपण या माध्यमातून केलेली आहेत. आपला वैदिशी ते शिवकरपर्यंतचा रस्ता असू द्या किंवा पुढं असू जाणारा रस्ता असू द्या पालीपर्यंतचा, ही शिवकर ग्रामपंचायत 1 नंबरची ग्रामपंचायत पनवेल तालुक्यामध्ये बक्षीस आपल्याला भेटलेलेच आहे. परंतु खऱ्या अर्थानं 1 नंबरची करण्यासाठी आज
अनेक विकासाची कामं घेऊन सरपंच आपले या ठिकाणी परवा रविवारी 19 तारखेला सर्व कामांचं जवळजवळ 2-3 कोटी रुपयात 2,82,67,000 कामं भूमिपूजन रविवारी आपले लोकनेते संपूर्ण आपल्या सर्वांचे आवडते आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या प्रमुख यांच्या हस्ते या ठिकाणी 19 जानेवारीला 12 वाजता या कामांचं सर्व भूमिपूजन होणार आहे. त्याच्यामध्ये शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत घनकचरा प्रकल्प जो त्यांनी घेतलेला आहे तो खरोखर अतिशय चांगला प्रकल्प आहे. म्हणजे गावामध्ये घाण कचरा पडू नये आणि पडला असतं तर त्या मला वाटतं शिवकरवाल्या आपल्या वालीदेवत ग्रामपंचायत तशा प्रकारचा चांगला प्रकल्प त्यांनी राबवला आणि तसाच हा प्रकल्प आपल्या शिवकर ग्रामपंचायतीमध्ये होत आहे. आणि बाकी अतिशय जी गरज आहे आपल्याला गटार तयार करणे किंवा कॉन्क्रीटची कामं करणे, कॉन्क्रीट करून गटर काम करणे, अनेक विकासाची कामं आहेत. म्हणजे इथं आपल्या शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत बुद्धविहार सुद्धा सुशोभित करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे सर्वसमावेशक असा विकास आपल्या गावाचा व्हावा, आपल्या ग्रामपंचायतीचा व्हावा याच्यासाठी सरपंच आणि त्यांचे सहकारी सर्व अतिशय मेहनत घेत आहेत. त्यांना आमदार प्रशांत ठाकूरांची साथ आहे. आमच्याकडं निधी मागायला ते येतात आणि निधी घेतल्याशिवाय जात नाही. अशा प्रकारचा सरपंच सर्वांना ग्रामपंचायतीवर राबावा अशी एक इच्छा आहे आणि मित्रांनो व्यक्त करतो. अतिशय चांगली कामं त्यांच्या हातात घडत आहे. उपसरपंच असू दे, गाव सदस्य असू द्या, सर्व त्याला मनापासून साथ देतात. सर्व गावकरी त्याला मनापासून साथ देतात की आपल्या गावाचा हा विकास या निमित्तानं झालाच पाहिजे. अशा पद्धतीनं उपसरपंचांनी सुद्धा सरपंचांना चांगली साथ द्यावी. मी पुन्हा एकदा उपसरपंचाचं मनापासून अभिनंदन करतो, सरपंचाचं अभिनंदन करतो की आपल्या गावामध्ये जी काही विकास कामं आहेत, म्हणजे तळ्याचं काम मला दिसतं आहे, तळा सुशोभीकरणाचं काम आपल्याकडे मागतात ते सरपंच. थोडे दिवस गेल्यानंतर ते सुद्धा काम आपण अनेक होण्याची फार इच्छा आहे भरपूर वर्षापासून. ते आता तळ्याचं सुशोभीकरण व्हावं आणि ते अतिशय गरजेचं आहे, सर्वांना उपयोगी पडणारं ते काम आहे. आणि मग ते सुद्धा काम आपण लवकरात लवकर 1-2 महिन्यानंतर आपण ते कामसुद्धा याच्यामध्ये निधी ते टाकून ते कामसुद्धा आपण करू. ही कामं जी चांगली काढलेली आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीची कामं व्हावी अशा करता सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावकऱ्यांनी सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि चांगली कामं करून घ्यावीत अशा प्रकारची सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा उपसरपंचाचं मनापासून सर्वांच्या वतीनं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. नक्कीच सर.